ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपला न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। नमस्कार, मी राजू मेत्री, महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। घंटा गाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण आंदोलन बेमुदत संपावर जाणार। नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचा इशारा। घंटा गाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतनप्रमाणे पगार मिळावा, ESI कार्ड मिळावे, प्रॉव्हिडंट फंड मिळावा अशा विविध मागण्या नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीने केली आहे। या मागणीची दखल न घेतल्यास 23/6/2025 रोजी उपोषण, 24/6 रोजी मान्य जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा, निदर्शने, त्यातूनही प्रशासन व शासनाने जर दखल न घेतली 25/6/2025 पासून 25/6/2025 पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीने इशारा दिला आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक AB पाटील, सचिन साठे, सचिन आवळे, शक्ती गागडे, विजय कांबळे, दयानंद कांबळे, प्रकाश डावरे, अंकुश कुरणे, प्रशांत तिवडे, विठ्ठल कांबळे, रविराज कांबळे, महेश धुमाळ, संजय जावळे, सुनील माने, महादेव कांबळे, मनीष लाखे, अविनाश भिसे उपस्थित होते। आमरण उपोषण बेमुदत सोमवारी 24 तारखेला आमरण उपोषणाला साधारणपणे 10 कामगार बसणार आहे। मंगळवारी महापालिकेचे आणि नगर परिषदेचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांचं कलेक्टर कचेरी समोर निदर्शन होईल। सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात ही परिस्थिती असल्यामुळं आणि कलेक्टरांची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची, त्यामुळे त्यांना आम्ही विनंती करणार आहे ताबडतोब हस्तक्षेप तुम्ही करा। हे मंगळवारी आणि ह्याच्यातनं काही मार्ग निघाला नाही तर बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन किंवा संप चालू होणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जंग आहे, आखरी जंग आहे। या जंग मध्ये जिंकल्याशिवाय थांबायचंच नाही अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे। या पगाराच्या बाबतीत मुद्दाम भ्रष्टाचार करून पैसे खाऊन यांच्यावर अन्याय होत असताना सुद्धा डोळेझाक करतात। त्या सगळ्यांना आता बघायचं कामगारांनी, म्हणून आम्ही हे बुधवारी महापालिकेमध्ये आत घुसायला लागलं तर आत घुसणार आणि आयुक्तांना घेराव घालणार। जोपर्यंत प्रश्न सुटत नाही टोटली तोपर्यंत आयुक्तांना सुद्धा त्यांच्या त्या केबिन मधून किंवा त्यांच्या त्या जागेवरून आम्ही बाहेर सोडायचं नाही असं ठरवलं। म्हणजे कामगार एवढ्या टोक्याला आहे की आमच्या नोकऱ्या गेल्या तर जाऊ दे, परवा ठरावच त्यांनी केला, जाऊ दे, नाहीतर ह्याच्यात पोटच भरत नाही, उपासमारच होती। त्यामुळे काय व्हायचं ते होऊ दे एकदा, किंवा काय तुरुंगात जायला लागलं तरी हरकत नाही, परंतु ह्याची तड लावल्याशिवाय राहायचं नाही एवढा एक संताप कामगारांच्या डोक्यात चढलेला आहे। म्हणून मी ते